केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आहे। टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने शहा यांचा हा पुणे दौरा आहे। यंदाचा टिळक पुरस्कार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे। सोहळ्याला गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आधी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्ताने सारसबाग चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भेट देत अभिवादन करणार आहेत। त्यानंतर लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने यंदाचा टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे। या सोहळ्याला गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत। पुरस्कार स्थळाच्या ठिकाणावरून आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत जोडत। बालाजी, आपण पाहतोय पुरस्कार सोहळा ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी सध्या तू उपस्थित आहेस। आपण पाहतोय की जे काही पुण्यामध्ये घडामोडी घडतायत अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती एकीकडे काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। या पुरस्कार सोहळ्याला एक वेगळं महत्त्व आधीच आहे आणि आता सध्या या पुरस्कार सोहळ्याची काय तयारी सध्या सुरू आहे? कारण माझ्या पाठीमागे बघितलं तर हा लोकमान्य टिळक पुरस्काराच्या जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे। 11:15च्या सुमारास ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या मंचावरती येतील आणि याच ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना हा पुरस्काराने अमित शहांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल। आपण जर पाहिलं तर मोठी सुरक्षा व्यवस्था सुद्धा आहे। स्टेजच्या जवळपास 200 मीटर वरून जे आहे ते बॅरिकेटिंग आहे आणि त्याच्या पुढे जे आहे ते व्हीव्हीआयपी लोकांसाठी जी आहे ती बसण्याची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर या संपूर्ण सभा मंडपामध्ये जवळपास 3,000 लोक बसतील एवढे पासेस जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे। ज्यावेळेस आतमध्ये सोडण्यात येते त्यावेळेस सुद्धा चेकिंग करून जे आहे ते सोडण्यात येते आणि प्रत्येक रोला जे आहे ते पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय। खरं तर काँग्रेसने जो आंदोलनाचा इशारा दिला, जे आंदोलन शहराच्या त्या सभा मंडपाच्या थोड्या अंतरावरती सुरू आहेत, त्यामुळे याची सगळी दक्षता जी आहे ती आता या सगळ्या पोलीस व्यवस्थेकडून घेण्यात येते आणि त्याची जय्यत तयारी जी आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। त्यामुळे मंचावर जे आहे ते ठराविक निमंत्रित आहेत त्यांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पुढे सुद्धा जे सहभागी होणारे नागरिक आहेत किंवा निमंत्रित आहेत त्यांना सुद्धा चेकिंग करून जे आहे ते मध्ये सोडण्यात येते। पोलिसांच्या ज्या सूचना आहेत त्या काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन करण्यात येते। कारण या सगळ्या दौऱ्यावरती जे आहे ते एक वाद निर्माण झालेला आहे। काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे आणि दिल्लीतील लाठीचार्ज नंतर प्रथमच सार्वजनिक ठिकाणे जे आहेत ते अमित शहा एका कार्यक्रमात सहभागी होत आहेत आणि ते काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष आहे। मात्र हा सगळा पुरस्काराचा सन्मानाचा सोहळा जो आहे तो टिळकांचा वारसा पुढे चालू राहावा यासाठी दरवर्षी हा प्रतिष्ठित असा लोकमान्य टिळक पुरस्कार दिला जातो। यावर्षी जे आहे ते अमित शहा यांच्या हस्ते अजित डोवाल जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत त्यांना प्रदान करण्यात येत आहे आणि त्याची सगळी तयारी जी आहे ती झाल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळते आणि पोलिसांनी सुद्धा काटेकोरपणे या सगळ्या शिस्तीमध्ये जे आहे ते चेकिंग करून जे आहे ते प्रत्येकाला आतमध्ये सोडले जाते। अगदी 11:15 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे हे या स्टेजवरून जे आहे ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना सन्मानित करतील आणि त्यांना या वर्षीचा 2026चा मानाचा प्रतिष्ठित समजला जाणारा लोकमान्य टिळक पुरस्कार हा दिला जाणार आहे। खरं नक्कीच बालाजी, या संदर्भातले वेळोवेळी आपल्याकडून ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।